नमस्कार. जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि यशस्वी करिअरसाठी कृषी शिक्षणाची सुवर्ण संधी आता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी कृषी व्यावसायिक अधिकारी व उद्योजक बनवण्यासाठी दर्जेदार शिक्षण कुठे मिळते? महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव या ठिकाणी अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग उपलब्ध झाले आहे. संपर्क करा. सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे. फोन नंबर 7722 05 3503 व प्राध्यापक राहुल मेहत्रे. संपर्क क्रमांक 7722 053 510. चला तर मग आपला प्रवेश आजच निश्चित करूया. आज या ठिकाणी आपल्या सगळ्याचे युवा नेते आणि कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी त्या आमदारांच्या पुढे येते म्हणून नको. आणि कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी आदरणीय रोहितदादा पवार यांनी जो गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यावर अनेक संकट आणि तो शेतकरी त्या ठिकाणी अनेक संकटात सापडलाय आणि सरकारच्या कर्जमाफीच्या आशावर तो आपला जीवन जगत होता आणि आशा डोळे लावून आशा त्या ठिकाणी कर्जमाफीकडे लावली होती. परंतु या सरकारने ही फसवी कर्जमाफी केली आणि या राज्यात आदरणीय रोहितदादांनी निर्णय घेतला आणि आज पंढरपूर सारख्या आपल्या सगळ्याचं दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या या ठिकाणी पावनभूमीमध्ये ते आज उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी माझे श्रीगोंद्याचे अनेक सहकारी आणि मी सुद्धा गेले 27 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत आणण्यासाठी अनेक संघर्ष केला. मला वाटलं ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये राहून आपण शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो, पण 2014ला या राज्यामध्ये देशामध्ये परिवर्तन झालं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि मी त्यांचा कालखंड पाहिला. परंतु तो कालखंड शेतकऱ्याला न्याय देण्यासारखा मला वाटला नाही आणि म्हणून करता ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणताही राजकीय नेता, कोणतीही पार्टी, कोणताही पक्ष ज्या ठिकाणी भूमिका घेतो त्या ठिकाणी मी पाठिंबा द्यायला जातो. माझं रक्त शेतकऱ्याचं आहे. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय. आधी माझा शेतकरी आणि मग पार्टी आणि पक्ष आणि म्हणून करता मी या ठिकाणी दादा तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे. एवढंच सांगत नाही, हा राज्यातला प्रत्येक शेतकरी तुमच्या ह्या आंदोलनाकडे त्या ठिकाणी डोळे उघडे ठेवून पाहत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तो या ठिकाणी येऊ शकत नाही, पण त्याची मानसिकता, त्याचं मन, त्याचा परपंच, त्याचे सगळे नातेवाईक, त्या ठिकाणी पाळलेले सगळे जनावर सुद्धा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद घेऊन उभा राहतील एवढा शब्द देतो. आणि मला विश्वास आहे, मगाशी आमचे मित्र या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढेंनी सांगितलं, या पवित्र भूमीमध्ये कोणताही निर्णय घेण्याची, ज्याच्या वेळेस राज्यामध्ये निर्णय घेण्याची वेळ आली, अनेक राज्यावर संकट आली, या ठिकाणी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पंढरीच्या पांडुरंगापुढे त्या ठिकाणी हात जोडले आणि राज्याचं संकट जाऊ नये म्हणून या ठिकाणी त्या पंढरीला विनंती केली. तसं या पंढरीचा पांडुरंग तुम्हाला निश्चितपणाने तुमच्या आंदोलनाला यश देईन एवढा शब्द देतो आणि सरकार तुमच्या आंदोलनापुढे वाकणार आहे.
झुकणारा आणि ते वाट पाहते यातून कोणता मार्ग काढायचा आहे. मला विश्वास आहे दादा, हे राज्य तुम्हाला उद्याच्या अधिवेशनामध्ये किमान 10 अटी मागे घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्या ठिकाणी ते वाट पाहताय कोणता प्रश्न आपण या ठिकाणी पाठीमागे घेऊ शकतो. पण दादा, मी तुम्हाला विनंती करणार आहे, तुम्ही सगळ्याच गोष्टीत मध्ये आग्रह धरा की जे 19 मध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि ते आज वंचित राहणार आहे, तेवढाच प्रश्न महत्वाचा आहे. बाकीचे सगळे प्रश्न हे सरकार एका पायामागे घ्यायला तयार आहे. सरकारला तोंड काढायला पाय नाही. आज जर राज्यात कोणती निवडणूक आली तर या भाजपचा आणि आघाडीचं पिसूट सुद्धा निवडून येणार नाही, असं चित्र महाराष्ट्रात आहे. आणि उद्याच्याला मी तुम्हाला शब्द देतो की देश, या राज्यातली जनता जो या शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढन त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर जो शेतकऱ्याच्या विरोधात जाईन त्याला या ठिकाणी नेपाळ दाखवल्याशिवाय राहणार नाही. शब्द आहे माझा. आता पुढाऱ्यांना लांब जगा घालणाराला पळायला जागा उरणार नाही. मी सुद्धा विचार करतोय, तुकडी कपडे शिवू का काय, इतकी व्यवस्था या ठिकाणी बिघडलेली आहे. या राज्यात, या देशात कोणी सुखी नाही. सगळेच रडतात आणि रडतात. फक्त सुखी कोण आहे? आमदार, खासदार, त्यांचे नातेवाईक, मंत्री. जनता मात्र सुखी नाही. आणि म्हणून करता तुम्ही हा धाडसी निर्णय घेतलाय. मी जास्त वेळ न घेता तुम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे. कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार. एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा. लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन. एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला. आमचा पत्ता लकी हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर.